ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हाऊ डू क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट ऑडिओ सिलेक्ट करून इथून ॲड करा. बीट ऑडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा बीट मोड आहे त्यावरती क्लिक करा आणि ह्या बीट मोडमध्ये आपण बीट दिला आहे, ज्या जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा पाहिजे इथून चेंज होते तर स्प्लिट करूया. त्याच्यानंतर त्याची पुढची बीट अशा पाहिजे इथून चेंज होते तिथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे वेगवेगळे भाग व्हिडिओचे करून घेतल्यानंतर बीटनुसार त्यामध्ये इथून तुम्हाला फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला तुमचा इथून फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली इथून हा फोटो आपण ॲड करूया. त्याच्यानंतर सेम दुसऱ्या बीटला इथून करून घ्यायचा आहे फोटो ॲड. तर इथं आपण करून घेऊया. अशा प्रकारे 2 बटन आहेत, हा फोटो सिलेक्ट करायचा आहे. तिसऱ्या बीटला पण अशा प्रकारे सर्व बीट आहेत ना, त्या सर्व बीटींना आहे ना इथून हा जो फोटो असेल इथून ॲड करायचा, एकच फोटो तुमचा. तर इथं आपण ॲड करून घेऊया, म्हणजे 1-2 फोटो तुम्हाला आपल्याला इथून इफेक्ट सांगायचं त्याच्यामुळे मी इथून ॲड करून घेतो. ठीक आहे, तिथून आपण हा इथून ॲड करूया, अजून एक राहिला येतो. तर इथून अशा सेट करूया. ठीक आहे, तर फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्या न्यूटेचं आहे. आता इथे आपल्याला 3 PNG ॲड करायचे. ठीक आहे, तर आपलं PNG इथून चालू होतं आहे, म्हणजे थोडं पुढं आल्यानंतर इथून हा डायलॉग येतो आहे. त्यासाठी सिम्पली येतल्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिलं PNG इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ जेवढा हा डायलॉग असेल तेवढी ठेवायचे. ओके, इथपर्यंत येते तर इथपर्यंत आपण ठेवूया लेंथ आणि त्याच्यानंतर खाली ॲनिमेशन्स ऑप्शनवरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. फेड इनचा इथून स्लाईड करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता हेच PNG आपल्याला आहे ना पुढचे जे 2 PNG असतील तशा इथून ॲड करून घ्यायच्यात. तर 2 PNG इथून तुम्ही ॲड केल्यानंतर हा जो आपला दुसरा, तिसरा आणि चौथा आणि 5वा फोटो असेल ना, सिम्पली आपल्याला ह्या फोटोला एक इफेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करा. ही लाईन थोडी वरने अशा प्रकारे ओके इथपर्यंत बसते. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या फोटोला आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली मास्कच्याच ऑप्शनवरती येऊन आता हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट केला आणि ही लाईन खाली आणायची अशा पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो हा फोटो असेल, म्हणजे हिथला आपला तिसरा झाला ना, तर हा जो आपला चौथा फोटो असेल त्याला सुद्धा हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करून ही लाईन अशा पाहिजे करा आणि ओके इथपर्यंत. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. तर इथे तुम्ही बघू शकाल की दुसऱ्या फोटोला अशा पाहिजे, तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5वा फोटो आपला संपूर्ण आहे. 5वा फोटो काय करू नका. तर अशा पाहिजे इथून ॲड करून घ्यायचं आहे आणि तर मी इथून पुढचे जे बीट असतील ते फोटो ॲड करून घेतो त्या बीटला आणि इथे तुम्हाला PNG सुद्धा ॲड करून घ्यायचे, ते पण ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नसते इथून ॲड केल्यानंतर आणि PNG आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली जे पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला, लुमिन फ्लॅशचं इथून स्लाईड करा. अशा प्रकारे ह्याची लेंथ खालची संपूर्ण कमी करायची. कमी केल्यानंतर इथून अप्लाइड ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन असेल संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं. तर अशा इथून ब्लॅक अँड व्हाईट आपला फोटो होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो असेल त्या फोटो सिम्पली इनमधला आपल्या रॉकवर इटकल जो फेड असेल इथून स्लाईड करायचं, इनमध्ये इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्याला इनमधला स्विंग राईटचा जो फेड असेल इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचे फोटो सिम्पली इनमधला स्विंग बॉटमचा इथून एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचे फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा इथून एक स्लाईड करून द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा इथून एक स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला 6 स्लाईड हा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इनव्यूट यायचं आहे आणि तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोमध्ये द्यायचं आहे.
यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल ओपनचा इथून स्लाइड करायचा आहे. तर सिम्पली यामध्ये असेल इथून आपण स्लाइड करून घेऊया अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो असेल तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा ठेवायचं आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा इंट्रो आणि आउट्रोमध्ये जायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो असेल तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला तिथेच आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करूया. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथे मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाइड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा तिथे जायचं आहे. हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला पुढे तिथे आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्याच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाइड करायचा आहे. तर सिम्पली इथून आपण हा इफेक्ट स्लाइड करूया. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.